हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपूर्वा. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपलं चॅनल ॲप्स आर्ट क्रिएशनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त झणझणीत वाफाळलेली डाळीतली फळं. डाळीतले फळं बनवण्यासाठी जी काही पूर्वतयारी लागते ती आपण आधी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ही डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायची आहे. आता पुढची स्टेप आहे कणिक मळून घेणे. त्यासाठी सर्वप्रथम मी टोपलं स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे. त्यात आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यात 6 चमचे गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि हे कणिक आपल्याला थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. ही कणिक भिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं साईडला झाकून ठेवायची आहे. आता आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. त्यासाठी मी टोमॅटो धुवून पुसून घेतला आहे. किचन काउंटर टॉप स्वच्छ ठेवण्यासाठी मी छोटे-छोटे ट्रिक्स वापरत असते, जेणेकरून आपल्याला किचन नेहमी स्वच्छ करत बसावं लागणार नाही. त्यासाठी टोमॅटो चिरताना ते सुरीने चिरत असो, व्हेजिटेबल कटरने किंवा विळीने, मी त्याच्यातलं रस प्लेटमध्ये आधीच काढून घेते. त्यानंतर ते टोमॅटो चिरून घेते आणि टोमॅटो चिरून झालं की विळी असो, सुरी असो किंवा व्हेजिटेबल कटर असो, ते मी पटकन धुवून ठेवून टाकते. त्यानंतर कढीपत्ता निवडून धुवून पुसून घ्यायचा आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून त्या ठेचून घ्यायच्या आहेत. ही झाली आपली पूर्वतयारी. त्यानंतर ॲक्च्युअल रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्यात मोहरी टाकायची आहेत. मोहरी छान तडतडली की त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे कढीपत्ता टाकतोय. कढीपत्ता टाकलं की लगेच झाकण झाकायचं आहे. तसं जर नाही केलं तर तेल पूर्ण आपल्या गॅसवरती आणि किचन प्लॅटफॉर्मवरती पडतं, जे की आपल्याला परत साफ करायला अवघड जातं. त्यासाठी इथे झाकण झाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ठेचलेलं लसूण तेलात परतून घ्यायचं आहे. लसूण तेलात परतत आहे तोपर्यंत भिजत ठेवलेली डाळ त्यातलं पाणी टाकून न देता ते आपल्याला खलबत्त्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ही डाळ आपल्याला तेलात परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि ते तेलात परतून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनटं तेलात वाफवून घ्यायचे आहेत. टोमॅटो मऊ झाले की त्यात आपल्याला किंचितशी हळद आणि आवडीनुसार काळा मसाला ॲड करून ते तेलात परतून घ्यायचं आहे. इथे मी 3 छोटे चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद यूज केला आहे. त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. इथे मी सर्वप्रथम डाळीतलं पाणी ॲड करत आहे, जे की आपण मगाशी काढून ठेवलं होतं. त्यानंतर आपलं कणिक जेवढं आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता साधारणतः मी 7 ते 8 बाउल पाणी यूज केलं आहे. त्यानंतर साधारणतः 2 चमचे सेंधव मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी एक उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी किचन पुसून घेतलं आहे. त्यानंतर लाटणं पुसून घेत आहे आणि आपल्याला सुरी लागणार आहे, त्यामुळे ते पण पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कणिक परत एकदा छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण कणिक एकजीव होईल आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. साधारणतः
5 ते 6 गोळे माझे तयार झाले आहेत. त्यानंतर आपल्याला आता पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी छानशी गोल पोळी लाटून घेतली आहे. त्यानंतर ह्या पोळीला आपल्या हव्या असलेल्या शेपमध्ये सुरेने कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण चेक करूया पाण्याला उकळी आली आहे का. तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला आणखीन उकळी आलेली नाही आहे. तर त्यासाठी आपण जे काय शेपमध्ये कट केलेले आहेत ते आपण खुले करून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. सो आपण यामध्ये आता छोटे छोटे तुकडे एक एक करून टाकायचे आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की छोटे छोटे तुकडे एकदम टाकायचे नाहीत. जर आपण तसं केलं तर आतमध्ये पिठाचा गोळा होऊ शकतो. त्यासाठी एक एक तुकडे टाकायचे आहेत. कणिक संपेपर्यंत ही स्टेप आपल्याला रिपीट करत राहायची आहे. साधारणतः अर्धा तास आपल्याला हे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः अर्धा तास झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता आपली डाळीतले फळं तयार झालेले आहेत. मस्त झणझणीत वाफाळलेले डाळीतले फळं. इथे एक टिप देऊ इच्छिते. जर आपल्याला वाटत असेल की पाणी कमी पडलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, पातेल्यात पाणी उकळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तितकंच पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत. थँक यू सो मच.